नमस्कार मी विनय. आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्तेच्या सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचे प्रयत्न करतो. आज आपण पाहणार आहोत 5 फेब्रुवारी 2026 ते 11 फेब्रुवारी 2026 या अंतर्गतच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या 10 मिनिटात झटपट. 5 फेब्रुवारी 2026 गोंदिया येथून वंदे भारत व अमृत भारत रेल्वे गाड्या सुरू करा. गोंदिया दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत गोंदिया जंक्शनहून नवीन वंदे भारत व अमृत भारत रेल्वे गाड्या सुरू करणे व काही महत्त्वपूर्ण गाड्यांचा विस्तार गोंदियापर्यंत करण्यात यावा, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल व DRUC सदस्य अभियंता जसपाल सिंग चावल पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे बोर्डाला पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. दिनांक 6 फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे थाळी बजाव आंदोलन. काँग्रेस नेते पदाधिकारी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांचे थकीत चुकारे, धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, धान उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात यावा, मनरेगा अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात यावी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दिनांक 5 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता येथील जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर डफली व थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. 7 फेब्रुवारी 25,000 अपात्र लाडक्या बहिणींना लाभ घेण्याची संधी. EKYC करताना चुकीचे पर्याय निवडल्याने जिल्ह्यातील 25,000वर महिला अपात्र ठरल्या होत्या. त्यांना आता शासनाने पुन्हा EKYC करण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. दिनांक 8 फेब्रुवारी शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची अवस्था बिकट. गोंदिया कित्येक नगरसेवक आले न गेले, मात्र शहरातील मुख्य बाजार परिसरातील नाल्याची समस्या अद्याप मार्गी लागली नाही. सांडपाण्याने बरबटलेल्या नाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याने दशक लोटूनही नालीची समस्या जैसे थे आहे. पावसाळ्यात नागरिकांना व येथील दुकानदारांना सांडपाण्यातूनच ये जा करावी लागते. दिनांक 9 फेब्रुवारी पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची? जिल्ह्यातील अनेक गावात पाणी पुरवठा योजनेची कामे ठप्प पडली आहे. रस्त्याचे खोदकाम अर्धवट करून ठेवण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांच्या रोषाला सरपंचांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी आक्रमक होत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कामे अपूर्ण करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पारा चढला, ऋतू बदलला, गोंदियाकरांचे आरोग्य बिघडले. परीक्षा तोंडावर असून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसमोर आता आजाराचे संकट आले आहे. सध्याच्या विषम हवामानामुळे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होऊन तापाचे रुग्ण वाढत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दडपणात आहार आणि झोपेची तडजोड करू नये, रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये, आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे, तसेच भरपूर पाणी प्यावे आणि तब्येत बिघडल्यास अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दिनांक 10 फेब्रुवारी कचारगड येथे राबविले स्वच्छता अभियान. सालेकसा समस्त आदिवासी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कचारगड येथे 5 दिवसीय कचारगड यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यान 5 दिवसात लाखो भाविकांनी येथे हजेरी लावली. यात्रेदरम्यान भाविकांकडून टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात घाण पसरली होती. याचीच दखल घेता कचारगड ग्रामपंचायतच्या सरपंच सिंधू घरत यांनी त्वरित उपाययोजना करीत या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. दिनांक 11 फेब्रुवारी जिल्ह्यात पहिल्याच पेपरला 2 कॉपी बहाद्दरांना पकडले. 12वीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रावर विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच भरारी बैठक व पथकसुद्धा नियुक्त करण्यात आले होते. भरारी पथकांनी विविध परीक्षा केंद्रांना भेट दिली. तिरोडा आणि सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रावर 2 विद्यार्थ्यांनी कॉपी करताना पकडले. उर्वरित परीक्षा केंद्रावर सुरळीत परीक्षा पार पडली. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 गोंदिया भंडारा खासदार डॉ. प्रशांत पळोडे यांचे निलंबन त्वरित मागे घ्या. भंडारा लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ निदर्शने केल्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पळोडे यांना संसदेच्या कामकाजातून अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय लोकशाही मूल्यांना धरून नसून अन्यायकारक असल्याचा आरोप करीत भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले. वऱ्हाड्यांच्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकची धडक. तुमसर खापा. गोंदियाहून लग्नाची वरात घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना बुधवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील खापा येथील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ झाली. दिनांक 6 फेब्रुवारी भंडारा 10वीचे 15,419 तर 12वीचे 16,878 विद्यार्थी परीक्षेला बसणार. मोहाडी
भंडारा जिल्ह्यात यंदाच्या 10वी व 12वीच्या परीक्षांसाठी तब्बल 15,419 10वी तर 16,878 12वीचे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षांदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाला जिल्ह्यातील 9 संवेदनशील परीक्षा केंद्रावर विशेष नियंत्रण ठेवत कडक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दिनांक 7 फेब्रुवारी मार्च अखेरपर्यंत होणार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. शाळांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून संच मान्यतेचे प्रस्ताव वेळेवर सादर करावेत, जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षक नियुक्ती, पदभरती व शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू राहील, असे निर्देश शालेय शिक्षण संचालनालयाने दिले आहे. महामार्गाच्या डांबरीकरणासाठी उपोषणाचा इशारा. तुमसर ते बपेरा या 28 किलोमीटर अंतरच्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असल्याने अपघात वाढले आहेत. महामार्गाच्या डांबरीकरणासाठी चुल्लाड बसस्थानक येथे 8 फेब्रुवारीपासून सरपंच व सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी चिहोरा परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य एकवटले आहेत. दिनांक 9 फेब्रुवारी भंडारा. अखेर तुमसर बाजार समितीच्या सचिवांचे महिनाभरासाठी निलंबन. तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल भोयर यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाचा गंभीर आरोप केल्यानंतर आता बाजार समितीच्या संचालक मंडळाने कठोर पाऊल उचलले आहे. शिस्तभंगाची कारवाई करत भोयर यांना 11 फेब्रुवारीपासून एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. दिनांक 10 फेब्रुवारी भंडारा. 12वीसाठी 10,393 परीक्षार्थी. भंडारा. शालेय तसेच जीवनात टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या इयत्ता 12वीची परीक्षा मंगळवारी दिनांक 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अग्निपरीक्षेत जिल्हाभरातील तब्बल 17,393 विद्यार्थी परीक्षेला समोर येणार आहेत. 67 केंद्रांमधून विद्यार्थी पेपर देणार असून तिथे CCTVच्या वॉच आणि बैठे पथकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दिनांक 11 फेब्रुवारी इंग्रजीच्या पेपरला 179 विद्यार्थ्यांची दांडी. भंडारा. शालेय दशेतील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यात इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला जिल्ह्याभरातील 67 केंद्रांमधून एकूण 179 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. 17,298 विद्यार्थ्यांपैकी 17,119 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.